सर्वांना जय भीम। लॉंग मार्च 10 जून पासून बीड शहरातून सुरू होत आहे आणि तो लॉंग मार्च 26 जूनला आझाद मैदानावर पोहोचणार आहे। शेड्यूल कास्ट मध्ये अर्थात अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण करण्याचं षड्यंत्र सरकार करत आहे ते हाणून पाडण्यासाठी सर्व अनुसूचित जातीतल्या 59 जाती एकत्र येऊन हे लॉंग मार्चचं आयोजन करत आहेत। हा लॉंग मार्च बीड वरून 10 जूनला सुरू होणार आणि आपल्या अहिल्यानगर मध्ये तो 15 जूनला पोहोचणार आहे। धानोऱ्यावरून हा निघेल 14ला आमचा मुक्काम धानोऱ्याला आहे आणि 15 तारखेचा मुक्काम नगरला होईल। नगरमध्ये एक मोठा कार्यक्रमही होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात 16 जूनला हा लॉंग मार्च सुप्याकडे जाईल। सुप्याला कार्यक्रम होईल, तिथं मुक्काम होईल आणि त्याच्यानंतर 17 तारखेला हा लॉंग मार्च शिरूरकडे निघणार आहे। तर हा आपल्या नगर जिल्ह्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातला हा लॉंग मार्च आहे। त्याच्या नियोजनाची ही बैठक होती। बैठक यशस्वीरित्या पार झालेली आहे आणि हजारोच्या संख्येने लोक याच्यामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये लॉंग मार्च मध्ये सहभागी होणार आहेत। पहिली ही मागणी आहे, शेड्यूल कास्टचं जे उपवर्गीकरण करण्याचं प्रक्रिया सुरू केलेली आहे शासनाने, ती प्रक्रिया तात्काळ थांबवावी ही पहिली मागणी आहे। दुसरी ही मागणी आहे की जे कमिशन बसवण्यात आलं होतं आनंद बदर कमिशन, त्या आनंद बदर कमिशनचा रिपोर्ट सरकारकडे आहे, तो सार्वजनिक करावा, तो जाहीर लोकांना उपलब्ध करून द्यावा ही दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी ही आहे की लवकरात लवकर जातीनिहाय जनगणना करावी आणि प्रत्येक जातीची ॲक्युरेट संख्या सरकारनं मोजावी। चौथी मागणी आहे की शेड्यूल कास्टचा जो अनुशेष आहे, आतापर्यंत 40% जागा रिकाम्या आहेत, कधी भरलेल्याच नाहीत, त्यामुळे हा शेड्यूल कास्ट मधल्या वेगवेगळ्या जातींचं हे मागणी चालू आहे। त्यामुळे जर जागा भरल्या तर ती आमची मागणी आहे की शेड्यूल कास्टचा अनुशेष तात्काळ भरा आणि पाचवी गोष्ट आहे की पदोन्नतीमधलं जे आरक्षण आहे ते आमचं चालू ठेवा। या 5 बाबीसाठी हा लॉंग मार्च आहे। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये हा जो लॉंग मार्चचा लढा महाराष्ट्रामध्ये उभा राहतोय, त्या मोर्चाच्या तयारीसाठी सन्माननीय शिंगारे साहेब या नगरला आढावा बैठक घेण्यासाठी आले होते। वेगवेगळे कार्यकर्ते, वेगवेगळ्या शहरामधील सर्व राजकीय पक्षाचे, आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते, कार्यकर्ते, प्राध्यापक, डॉक्टर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा जो नगरला जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम निश्चितपणाने मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करून महाराष्ट्राला एक संदेश देणार आहोत की या पद्धतीचं जे वर्गीकरण करण्याचा सरकारचा जो घाट आहे हा जाणीवपूर्वक आहे, समाजामध्ये फूट पाडण्याचा हा सगळा प्रयोग आहे आणि म्हणून याच्या विरोधाचा जो लॉंग मार्च मुंबईला जाणार आहे त्याच्यामध्ये देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी होऊन या लॉंग मार्च मध्ये हा जो विजयी किंवा याच्यामध्ये विजय साजरा करण्याकरता की यांना हे बंद करावं लागेल सरकारला की अशा पद्धतीनं कोणावर अन्याय करून तुमच्या मनाचं राज्य निर्माण करून सुप्रीम कोर्ट घटनात्मक पायमल्ली करून जर निर्णय लादत असेल आणि मुख्यमंत्री जर म्हणत असतील की आम्ही 1 ऑगस्टला जाहीर करू, ते अन्यायकारक आहे। त्याच्या विरोधामध्ये हा लॉंग मार्च आहे। नगर जिल्ह्यामधून आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते याच्यात सहभागी होते। आज अहिल्यानगर शहर व जिल्हा कार्यकर्त्यांची विस्टार हॉटेल येथे जे उपवर्गीकरण घालण्याचा जो सरकारचा घाट चालू आहे ते थांबवण्यासाठी जे लॉंग मार्च बीड ते मुंबई काढण्यात येणार आहे, त्याचे लॉंग मार्चचे ज्यांनी नियोजन केलेलं आहे ते सिद्धार्थजी शिंगारे यांच्या प्रमुख उपस्थित व सर्व आंबेडकरी समाज असेल, चर्मकार समाज असेल, बौद्ध समाज असेल, सर्वांच्या वतीने या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली व तो जो लॉंग मार्च 15 तारखेला नगरमध्ये येणार आहे तर त्याचं न भूतो न भविष्य असं आम्ही नियोजन करू। महाराष्ट्रातलं सर्वात जास्त चांगलं नियोजन अहिल्यानगर शहरात होईल अशी मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो।